नमस्कार. कोकणात कोणत्या जिल्ह्यांना पाऊस दणका देणार? राज्यातील काही भागात पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. राज्यात ढगाळ आकाशासह पावसाला पोषक हवामान झालंय. अनेक ठिकाणी किमान तापमान 17 अंशाच्या पुढे गेल्यानं थंडी गायब झाली आहे. राज्यातील तापमानात वाढ आणखी किती दिवस कायम राहील? पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. हवामान विभागानं आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलाय. उद्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर रत्नागिरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला. तर रायगड, नगर, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली. शुक्रवारी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला. राज्यात पुढील 5 दिवस थंडी कमीच राहील असाही अंदाज हवामान विभागानं दिलाय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.